पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झालाय। या हल्ल्यामागे पाकिस्तानच असल्याचे पुरावे समोर आले आहेत। भारतालाही या गोष्टीची हिंट आहेत। त्यामुळेच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेतील सीसीएसच्या बैठकीत पाकिस्तानचा कंबरड मोडणारे 5 निर्णय घेण्यात आले। यात एक महत्त्वाचा निर्णय झाला, तो म्हणजे भारत सरकारने सिंधू पाणी वाटप करार थांबवलाय। या निर्णयानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली, कारण या पाण्याचा सर्वात मोठा लाभार्थी पाकिस्तानच आहे। पण करार थांबवण्याचा निर्णय झाला म्हणजे नक्की काय झालं? भारत खरंच पाकिस्तानला मिळणारे पाणी रोखू शकतो का? या निर्णयाचे पाकिस्तानवर काय परिणाम होतील, भारतावर काय परिणाम होतील, या सर्व प्रश्नांची उत्तर समजून घेऊयात या व्हिडिओमधून। सिंधू पाणी वाटप करार नक्की आहे तरी काय? सर्वात आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की सिंधू पाणी वाटप करार आहे काय। यासाठी थोडं इतिहासात जावं लागेल, त्याशिवाय भारताने असा निर्णय का घेतला याचं उत्तर मिळणार नाही। खरं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू वाटप करार 1960 पासून लागू आहे, पण 1947 मध्ये फाळणी होण्याच्या आधीच पंजाब आणि सिंध प्रांतातील नदीच्या पाणी वाटपावरून वाद झाला होता। यानंतर दोन्ही देशांच्या अभियंत्यात स्टँड स्टील करार झाला। या अंतर्गत पाकिस्तानला 2 मुख्य कालव्यातून पाणी मिळत राहिलं। हा करार 31 मार्च 1948 पर्यंत राहिला। नंतर 1 एप्रिल 1948 रोजी जेव्हा करार अंमलात आला नाही, तेव्हा भारताने दोन्ही कालव्यांचा पाणी पुरवठा थांबवला होता। त्यामुळेच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाखो एकर शेती उद्ध्वस्त झाली। पुनर्वाटाघाटीत पाणी देण्याचं भारताने मान्य केलं। त्यानंतर 1951 ते 1960 या काळात जागतिक बँकेच्या मध्यस्थीने वाटाघाटी होत राहिल्या। पुढे 19 सप्टेंबर 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष आयुब खान यांच्यात एक करार झाला। याच कराराला सिंधू पाणी वाटप करार म्हटलं जातं। या करारात 80% पाणी पाकिस्तानला दिलं गेलं। पूर्वेकडील सतलज, बियास, रावी या नद्यातील 20% पाणी भारत वापरू शकतो, तर पश्चिमेकडील झेलम, चिनाब, सिंधू या नद्यातील 80% पाणी पाकिस्तानचं आहे। यातीलही काही पाणी भारत वापरू शकतो। करारानुसार यात एक सिंधू आयोग तयार करण्यात आला। या अंतर्गत दोन्ही देशांचे आयुक्त कोणताही वाद असेल तर भेटून चर्चा करू शकतात। आता भारताने हा करार थांबवण्याचा निर्णय घेतलाय, पण भारत खरंच पाकिस्तानचं पाणी रोखू शकतो का? भारताकडे तशी क्षमता आणि अधिकार आहेत का? याचं उत्तर शोधूयात। खरं तर भारताने आधीच रावी नदीचं पाकिस्तानला जाणारं 1150 क्युसेक पाणी रोखले, पण पश्चिमेकडील नद्यांचं पाणी रोखणं कठीण आहे, कारण यासाठी धरणे, बंधारे यासारख्या पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत। कायदेशीर पाठबळही हवंय। शिवाय कराराचं उल्लंघन झाल्यास आंतरराष्ट्रीय दबाव येऊ शकतो। पश्चिमेकडील सिंधू, झेलम, चिनाब नद्यांवर मोठी धरणं बांधण्यासाठी प्रचंड गुंतवणूक आणि वेळ लागेल। सध्या भारताकडे या नद्यांचं पाणी पूर्णपणे रोखण्याची पुरेशी क्षमता नाही। सिंधू जल करार हा आंतरराष्ट्रीय करार आहे आणि त्याचं उल्लंघन केल्यास पाकिस्तान जागतिक बँकेकडे किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागू शकतो। हा करार कायमस्वरूपी करार आहे। कोणताही एक देश स्वतःहून हा करार रद्द करू शकत नाही। फक्त दोन्ही देश मिळून यात काही बदल करू शकतात। तज्ञांच्या मते व्हिएन्ना कन्व्हेन्शन करार कायद्याच्या कलम 62 अंतर्गत पाकिस्तान दहशतवादी गटांचा वापर करत आहे। या कारणावरून भारत करारातून माघार घेऊ शकतो। आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटलं आहे की जर विद्यमान परिस्थितीत काही बदल झाला तर कोणताही करार रद्द केला जाऊ शकतो। म्हणजेच या बाबतीत भारताचं पारडं जड आहे। पाणी रोखल्यास पाकिस्तानचं नुकसान होणार, पाहूया। भारताने पूर्ण ताकद लावून जर खरंच पाणी रोखलं तर यातून पाकिस्तानचं नक्कीच नुकसान होईल। पाकिस्तानची सुमारे 80% शेती सिंधू नदी प्रणालीवर अवलंबून आहे। पाणी रोखल्यास पाकिस्तानातील पंजाब आणि सिंध प्रांतातील 17 लाख एकर पेक्षा जास्त शेतजमिनीच्या पाण्याचा प्रश्न उभा राहील। सिंधू खोरे दरवर्षी 154.3 दशलक्ष एकर फूट पाणी पुरवतं, जे पाकिस्तानच्या अन्न सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे। शेती उत्पादनात घट झाल्यास पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडू शकते। तरबेला आणि मंगल ही पाकिस्तानची प्रमुख जलविद्युत केंद्र सिंधू नदीवर अवलंबून आहेत आणि ते पाणी रोखल्यास वीज निर्मितीवर परिणाम होईल। एकूणच भारताकडे सिंधू नदी प्रणालीतील पाणी रोखण्याची तांत्रिक आणि भौगोलिक क्षमता आहे। विशेषतः पूर्वेकडील नद्यांबाबत
मात्र पश्चिमेकडील नद्यांचं पाणी रोखणं तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आणि कायदेशीरदृष्ट्या गुंतागुंतीचं आहे. पाणी रोखल्यास पाकिस्तानात कृषी, ऊर्जा आणि सामाजिक संकट उद्भवू शकतं, तर भारताला आंतरराष्ट्रीय दबाव, पर्यावरणीय आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.